तर या राज्यामध्ये गृह खात्याची परिस्थिती पूर्णपणे हे झालेली आहे। आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे प्रकरण घडून सुद्धा इथले जर इथले पालकमंत्री असतील, इथले लोकप्रतिनिधी स्थानिक असतील, हे त्या कुटुंबियांकडे गेले पण नाहीत, परंतु त्या महिलेला वाचवण्यासाठी मात्र पोलीस स्टेशनला, हॉस्पिटलला दबाव ठेवला। असं आम्ही आमच्या राजकीय वाटचालीमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघितलंय की एखाद्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलला ऍडमिट केलं जातं आणि हॉस्पिटलची ऍडमिट करून त्याला हॉस्पिटलमधून अटकपूर्व मिळतो आणि पोलिसांनी स्वतः 2 तासात देवगडपासून सावंतवाडीपर्यंत 2 तासाचा प्रवास घेताना तो आरोपी सुस्थितीत होता, परंतु इथे आल्यावर त्याला त्रास झाला आणि इथनं पोलीस स्टेशनला यायच्या आधीच त्याला पोलिसांनीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि पोलिसांनीच त्यांना अटक करून जाण्यासाठी सहकार्य केलं। त्यामुळे गृह खात्याकडे गृह खात्याचं आज पूर्णपणे राज्यामध्ये जशी परिस्थिती तशीच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे आणि ही पथकं फक्त पोलिसांनी ज्याप्रमाणे विधानसभेत भास्कर जाधवांनी सांगितलं की पथकं फक्त पर्यटन करण्यासाठी, तशी पथकं पर्यटन करण्यासाठी सावंतवाडीला किंवा देवगडवर जातात हा प्रश्न आहे, परंतु शिवसेना हा विषय शेवटपर्यंत दाबून धरेल। कायदा कोणी हातात घेता कामा नये। दुर्दैवाने आता पोलिसांनी पहिला सीसीटीव्ही बसवले आहेत, त्या सीसीटीव्ही मधनं बघता येईल की कोणची गाडी घेऊन आली होते, कोण त्यांना मारायला होते। दुर्दैवाने पोलीस अजूनही या कुटुंबियांच्या घरी गेली नाही। दुर्दैवाने आज 8 दिवस झाले तरी पोलिसांनी स्वतःहून त्या तिथे घेतलं पाहिजे। पोलीस म्हणजे कुठल्याही विषयात गांभीर्य पोलिसांचं नाहीये।